अकबरानंतर मात्र आले दिल्लीला राजे जहांगीर, नंतर शहाजहान. या सगळ्या कालखंडामध्ये ते जे छोटंसं आसन त्याच्यावर रामलल्ला विराजमान आहेत त्याचे पूजापाठ या आखाड्यांकडनं चालू होते असं दिसतं. या वादग्रस्त जागेवरती त्यामुळे त्या काळामध्ये श्रीराम दर्शनासाठी हिंदूंची ये जा चालू होती हेही सातत्याने 17व्या-18व्या शतकात दिसतं. पण शहाजहान नंतर बुत शिकन कुफ्र शिकन असा स्वतःला पदव्या लावणारा, बुत म्हणजे पुतळा म्हणजे मूर्ती फोडणारा, कुफ्र शिकन म्हणजे काफर जो अल्लाला मानत नाही त्याचं मुंडकं उडवणारा. सहज हा विषय आला म्हणून जाता जाता सांगतो. अकबर आणि जोधा अकबर आपण सगळ्यांनी पाहिला असेल. तर त्या जोधा अकबरमध्ये तो जेव्हा दरबारात येतो तेव्हाची आग्र्याच्या दरबारातली त्याची ललकारी आहे. त्या ललकारीमध्ये एक अत्यंत महत्वाचा शब्द आहे, मुइनुद्दीन गाझी असा तो आवाज ऐकू येतो. तर त्यात गाझी हा शब्द आहे. आपलं काय होतं, आपण आपल्याही धर्माचा नीट अभ्यास करत नाही आणि दुसऱ्या धर्माचा त्याहून करत नाही, म्हणून आपल्याच लोकांना आपल्याला सांगता येत नाही की नक्की काय चूक आहे काय बरोबर आहे. गाझी या शब्दाचा कुराण शरीफनुसार अर्थ असा आहे की तलवारीच्या एका वारात जो काफराचं मुंडकं पूर्ण धडा वेगळं करू शकतो, पूर्ण, त्यालाच फक्त गाझी म्हटलं जातं. आणि अकबर गाझी होता. त्याच्या घोषणेतच हे सगळं आहे. म्हणजे काय होतं आहे परत सांगतोय. फार उमाळे येतात, लोक मला सांगतात काय अकबर होता हो, कसं जोधाशी. जोधाही त्याची 23वी ठेवलेली बायको आहे. ते सिनेमा वगैरे सोडून द्या, मूळ इतिहास आपण वाचूया जरा सगळा म्हणजे कळेल. त्यामुळे हा अकबर त्यांनी 20 वेळा रामलल्लासाठी हे सगळं केलेलं दिसतं. नंतरच्या काळामध्ये शहाजहानचा पुत्र औरंगजेब, बुत शिकन कुफ्र शिकन, तो गादीवरती आला. आता मुळात गंमत अशी आहे की हिंदूंच्या बाजूनी लिहिणारा स्वतःचा सख्खा भाऊ दारा शुकोह, त्याला हलाल करून म्हणजे सगळ्या अंगावरची कातडी सोलून त्यांनी स्वतःच्या सख्ख्या भावाला मारलंय. स्वतःच्या बापाला शहाजहानला आग्र्याच्या कैदेत टाकलंय आणि मग हा गादीवरती येऊन बसलाय. त्यामुळे त्याची नजर राम जन्मभूमीवर जाणार नाही तर आणखीन कुठं जाणार. मग त्यांनी पहिला फतवा काढलाय की या मस्जिदीच्या जागी जे छोटंसं आसन आणि त्याच्यावरती रामलल्लाची मूर्ती ठेवली आहे ते सगळं पाडून टाका आणि ती मूर्ती फेकून द्या म्हणून. रात्री त्यांनी सैन्य पाठवल्याची नोंद आहे, गपचूप शरयू नदीतनं, की तुम्ही गलबतांमध्ये बसा छोट्या होड्यांमध्ये आणि गाठा तीर आणि तिथं जाऊन ते सगळं पाडून टाका. पण गंमत अशी की होड्यांमधून हे सैन्य येतंय याची कुणकुण त्यावेळेला रामजन्मभूमीचे जे रक्षणकर्ते होते त्यांचं नाव आहे त्या आखाड्याचे प्रमुख बाबा वैष्णवदास. त्या वैष्णवदासांच्या लक्षात आलं की हे काहीतरी गडबड आहे, पाण्यामधनं सैन्य येताना दिसतंय. आणि त्यांनी काठावर संपूर्ण शरयूच्या अक्षरशः भिल्लपासनं अशा सगळ्या गोंडपासनं ज्या जमातीतले सगळे उत्तम धनुर्धारी होते त्यांना नेमलं आपल्या सेनेत. आणि जसजशा नावात जवळ यायला लागल्या तसा बाणांचा असा प्रचंड वर्षाव त्यांनी केलेला आहे की औरंगजेबाचा हा पाण्यामधनं करायचा पहिला हल्ला पूर्णपणे निष्फळ ठरला. सांगितलं तर असं आश्चर्य वाटेल तुम्हाला, 14,000 लोक पाण्यातनं उलटे पळून गेले आणि बाकीचे त्यांनी प्रेत बरोबर नेली असतील त्यांची आणि काही शरयूत पडली असतील. इतका बाबा वैष्णवदासांनी भयंकर मोठा हल्ला त्यावेळेला केला आणि त्यामधून ते पहिला हल्ला निष्फळ ठरला. मग सय्यद हसन अली नावाचा एक आपला सरदार होता, त्याला औरंगजेबाने सांगितलं मोठी फौज घेऊन आता राजमार्गानेच हल्ला कर. आणि मग 50,000ची फौज घेऊन सय्यद हसन अली हा अयोध्येवरती पुन्हा चालून आला. तर सय्यद हसन अलीचं एक वैशिष्ट्य होतं, त्याचीच माणसं गुप्तहेर बनून जायची, जी शिवाजी महाराजांची नीती आहे तशी, आणि सगळ्या गोष्टीचा आधी तो पूर्ण अंदाज घ्यायचा आणि कुठनं घुसायचंय याचा विचार करायचा. पण गंमत अशी की हा येतोय हे बाबा वैष्णवदासांना कळलं की मोठं सैन्य निघालंय परत आग्र्याहून. आणि बाबा वैष्णवदासांनी हाक मारली आपल्या हिंदू धर्माच्या एका कडव्या माणसाला, ते म्हणजे रणझुंजार गुरु गोविंद सिंगांना. गुरु गोविंद सिंग त्यावेळेला लढत होते मोगलांशी, पण आग्र्याच्या जवळ. तिथनच फौज निघालेली कळल्यावर यांनी उलटा निरोप पाठवला, तिथं लढण्यापेक्षा इथं या. आणि मग गुरु गोविंद सिंग तातडीनं आपली सगळी फौज घेऊन अयोध्येला आले.
महंत बाबा वैष्णवदासांची त्यांनी चर्चा केली, व्यूहरचना ठरवली आणि अयोध्येच्या अलीकडच 45 किलोमीटर अलीकडं रुदाली नावाचं एक गाव आहे, त्या गावापाशीच आपली सगळी सेना त्यांनी पेरून ठेवली आणि मुघल सेनेवरती तिथेच हल्ला केला आणि मोगलांचा तिथे दारुण पराभव झाला. या सय्यद हसन अलीपासून सगळे पळून गेले. हसन अलीची फौज थांबली होती विखरून. ती दुसरी फौज अयोध्येपासून फक्त 10 किलोमीटर दूर असलेल्या सादतगंज या गावात होती. पण शिखांनी तिथे जाऊन त्यांनाही मारलं सर्वार्थाने आणि पूर्ण पराभव करून सेनापती सय्यद हसन अली बरोबर वळून आला, तो अयोध्येच्या दिशेने आला. आणि तिथे मात्र मग बाबा वैष्णवदासांचं सैन्य, ज्याला चिमटाधारी आपले साधू म्हणतात, ते सगळे उभे होते, शस्त्रधारी साधू. आणि याच्यामध्ये उरलेले सगळे आणि सय्यद हसन अली वगैरे सगळे मारले गेले. आणि हे सगळं औरंगजेबानी स्वतःच्याच आलमगिरी नावाचा जो त्याचा ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये 623व्या पानावर लिहिलंय की किती दारुण पराभवाला माझा सेनापती सामोरा गेला या सगळ्यामध्ये. आणि मग अखेर जसं शिवाजी महाराजांना संपवण्यासाठी दक्षिणेतल्या आग्र्याच्या किल्ला कुलूप घालून तो इथं दक्षिणेत उतरला होता उत्तरेतून, तेच त्याही वेळेला त्यांनी केलं. स्वतः सिंहासन सोडून 1664ला तो अयोध्येवर हल्ला करण्यासाठी स्वतः आला फौज घेऊन औरंगजेब. प्रचंड युद्ध झालं. संख्येनं कमी असले तरी 10,000च्या वरती साधू संत आणि इतर सगळे हिंदू योद्धे हे यांना हौतात्म्य आलं. आणि मग अकबराच्या संमतीनं तो जो बांधलेला राम चबुत्रा होता आणि ती जी वास्तू होती इतर, ती सगळी त्यांनी जमीनदोस्त केली. पुढं ऑगस्ट 1669 मध्ये काशी विश्वेश्वराचं मंदिर त्यांनी तोडलं, जो विषय आत्ता चालू आहे, आणि ज्ञानव्यापी मशीद बांधली. आणि 6 महिन्यांच्या अंतराने 16 जानेवारी 1670ला त्यांनी मथुरेचं कृष्ण मंदिरही उद्ध्वस्त केलं आणि तिथं ईदगाह बांधला. आणि मग तो महाराजांकडे वळलाय परत. पण त्याला धड ना उत्तरेत परत जाता आलं, धड ना इथे थांबून काही वेगळं करता आलं, आणि शेवटी त्याची कबरच आपल्याला महाराष्ट्रात बांधावी लागली. ही वस्तुस्थिती. 1707 औरंगजेबाचा मृत्यू झाला. दक्षिणेतील आणि उत्तरेतील ही सगळी श्रद्धास्थानं मात्र या मधल्या काळामध्ये या लोकांनी प्रचंड तोडून टाकली होती. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर अयोध्येवरती जो काही खऱ्या अर्थाने राज्यकर्त्यांचा सराव सुरू झाला तो नवाबांचा होता. नवाब बुरहान उल मुल्क सादत अली खान हा पहिला नवाब आहे अयोध्येचा. 1707 ते 1736 या संपूर्ण काळात या नवाबाच्या विरोधात अयोध्येचा संघर्ष चालू राहिला होता. त्यानंतर आलेले सत्ताधीश नवाब नसरुद्दीन हैदर यांच्या राजवटीतही 3 वेळा युद्ध झाल्याची नोंद आहे. त्यापैकी 3 दिवसांसाठी हिंदूंनी जन्मभूमीवर ताबा मिळवल्याची नोंद त्यांच्याच कागदपत्रात सापडते. मराठ्यांच्या उत्तरेकडील राजकारणामध्ये पहिल्या पेशव्यांचा कालखंड 1751 मध्ये सरदार मल्हारराव होळकर यांनी अयोध्या काशी प्रयाग यांचं हस्तांतरण करावं असा पत्रव्यवहार केल्याची एक नोंद आपल्याला सापडते. इसवी सन 1756 मध्ये तिसरा नवाब शुजाउद्दौला यांनी एका युद्धात मराठ्यांची मदत मागितली. त्यावेळेला अयोध्येत असलेले आपले जे मराठ्यांचे वकील होते त्यांनी अयोध्येसह 3 स्थळ आम्हाला भेट म्हणून देत असाल तर मदत करतो अशी अट घातल्याची नोंद कागदपत्रात आपल्याला सापडते. आणि 1757च्या जुलै महिन्यामध्ये अटकेपार झेंडे रोवणारे राघोबा दादा पेशवे आणि नवाब यांच्या 3 स्थळ हस्तांतरित करण्याचा ठराव झालेलाही सापडतो पेशवे दप्तरामध्ये. म्हणजे प्रत्यक्षामध्ये मराठ्यांनी तो ठराव करून घेतला. पण दुर्दैवाने नंतर मात्र हस्तांतरण झालं नाही नवाबांकडनं, आणि त्यामुळे मराठे आणि लष्कर प्रचंड नाराज झालं. 23 फेब्रुवारी 1757 साली नानासाहेब म्हणजेच बाळाजी पेशवे यांनी आपले सरदार दत्ताजी शिंदे, बचेंगे ते और भी लढेंगे असं जे म्हणले होते, त्या दत्ताजी शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात उल्लेख आहे की नवाबानं राघोबा पेशव्यास बनारस अयोध्या देण्याचं कबूल केलं. त्याचप्रमाणे प्रयागसह सर्वांचा ताबा तुम्ही स्वतः जाऊन आता घ्या.
आणि मग नवाब शुजाउद्दौलानं अयोध्याऐवजी 1756 मध्ये अयोध्येचं नामकरणच बदललं, जे आत्तापर्यंत होतं, आणि ते नामकरण त्यांनी केलं होतं फैजाबाद. आणि म्हणून अयोध्येचं नामकरण फैजाबाद. आणि बराच काळ तिथल्या राम मंदिरापासून सगळीकडे जो इतिहास आपल्याला लिहिलेला दिसतो, प्रत्येक सीताकुटीपासून ते अगदी जिथे अश्वमेध यज्ञ झाला त्या कुंडापर्यंत, तर त्याच्यात सगळीकडं फैजाबाद हा शब्द येतो. याचं कारण त्यांनी ते फैजाबाद 1756 साली त्याचं केलेलं नामकरण आहे. मराठ्यांचा दाग खरं तर अगदी पानिपताच्या काळापासून या सगळ्या नवाबांवर होताच. कालांतरानं मग या फैजाबादवरती म्हणजेच अयोध्येवरती सादत अलीची सत्ता आली. याही काळामध्ये राजे गुरुदत्त सिंह आणि राजकुमार सिंह यांनी राम जन्मभूमीवर ताबा करण्यासाठी आक्रमण केली. 1814 पर्यंत ही युद्ध झाल्याची नोंद आहे, म्हणजे अगदी इंग्रज आपल्याकडे येण्याच्या आधीपर्यंत. सततच्या होणाऱ्या युद्धामुळे नवाबाने शेवटी हिंदूंना पूजेची आणि मुसलमानांना नमाज पडण्याची अशी दोन्ही बाजूनी परवानगी देऊन टाकली की करा बाबा, तुम्ही नमाज पडा, तुम्ही पूजा करा, काय करायचं ते करा. सादत अलीनंतर मात्र पुत्र नसरुद्दीन अयोध्येचा नवाब झाला. 1814 ते 1837 हा त्याचा कालखंड आहे. आणि या काळात 3 लढाया झाल्या, पण चिमटाधारी साधूंनी प्रचंड प्रखर लढाया करून शाही 1837 नंतर ज्यांचं नाव हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात आपण मोठं घेतो, ठुमरी वगैरे हे सगळे प्रकार ज्यांच्यामुळे आले, ते वाजिद अली शहा लखनौ आणि या सगळ्या अयोध्येचे नवाब झाले. ते काही कर्मठ मुसलमान नव्हते, कारण तो कलाकार होता माणूस स्वतः मुळात. त्यामुळे 1853 मध्ये हनुमानगडीचे त्यावेळेचे महंत बाबा उद्धवदास आणि रामचरणदास यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा राम जन्मभूमी मुक्ती करण्यासाठी शाही फौजेविरुद्ध साधूंनी केलेलं अधिकृत युद्ध आहे. औरंगजेबाने बांधलेली मशीद साधूंना पाडली अशी अफवा पसरवून हनुमानगडीवरच शाही फौजेतील सुन्नी मुसलमानांनी हल्ला केलेला आहे. आता ही मुळात सुन्नींची नाही, तरी सुद्धा सुन्नींनी हल्ला केला. तिथेही त्यांचा पराभव झाला. 75,000 मुसलमानांना ठार केलं या सगळ्या साधू संतांनी मिळून. एकाच वेळी एवढे मुसलमान एकाच कब्रस्तानात दफन करण्याची जगातली ही फक्त दुसरी घटना आहे. म्हणजे विचार करा की काय पद्धतीने मारले गेले असतील ते सगळे. आणि ते सगळे जिथे दफन केलेत, अयोध्येच्या जवळ ती जागा आहे, त्याचं नाव आजही तेच आहे. त्यामुळे गंज शहीदन असं त्याचं नाव दिलेलं आहे. गंज शहीदन नावाची ती मुस्लिमांची संपूर्ण हे दिसते, कब्रस्तान दिसतं गंज शहीदन. तिथे एकाच वेळेला एवढ्या काही हजार मुस्लिमांना दफन केलं गेलेलं आहे तिथं. या सगळ्याचा गंभीर परिणाम अर्थातच नवाबावर होणं साहजिकच होतं. त्यांनी दरबार बोलवून एक आयोग नेमला. त्यावेळेला हा पहिला आयोग आहे रामजन्मभूमीविषयीचा. आणि त्याच्यामध्ये त्यांनी जिल्हा प्रशासनाचे प्रमुख म्हणून आगा अली खान यांची नेमणूक केली. याशिवाय ईस्ट इंडिया कंपनी आपल्याकडे नुकतीच आली होती, त्यामुळे ईस्ट इंडिया कंपनीच्या एका माणसाची नेमणूक केली आणि राजा मानसिंग यांची नेमणूक केली. आणि गंमत अशी की आयोगानं अभ्यास करून त्यावेळेच्या आयोगानं पहिला निर्णय दिलाय. पहिल्यांदाचा निर्णय असा आहे की या विवादित जागेत मशीद असं पूर्वी काहीही नव्हतं. हा आयोगाचा पहिला त्यावेळेचा निर्णय वाजिद अली शहाच्या काळात. हिंदूंचंच मंदिर या जागी होतं, त्यामुळे या जागेचा हक्क हिंदूंना देण्यास हरकत नाही. अर्थात आयोगाचा हा निर्णय कर्मठ मुसलमानांना मान्य शक्यच नव्हतं त्या काळामध्ये, की कसलं आलंय हे, ही हिंदूंची कशी जागा आहे, आमचीच मशीद आहे इतकी वर्ष झाली तरी सुद्धा. म्हणून मग त्यांनी सगळ्यांनी जिहाद पुकारला, कारण ती एकच पद्धत असते त्यांच्यामध्ये, बाकी काही झालं की जिहाद पुकारायचा. फैजाबाद गॅझेटियरमध्ये कॅनिंगहॅम नावाच्या एका माणसाचा एक उल्लेख सापडतो. त्यांनी असं म्हणलंय की भीतीचे राजकुमार जयदत्त सिंह आणि पंडित भवानी दत्त यांची शाही फौजेच्या विरोधात रोनाही या गावी लढाई झाली आणि शाही फौज हरली आणि राम जन्मभूमीवर हिंदूंनी पूर्णपणे अधिकार प्रस्थापित केला. एकीकडे आपलं स्वातंत्र्य युद्ध चालू आहे, त्याच काळात बहादूर शाह जफर हा दिल्लीचा सम्राट झाला, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. 1857चं स्वातंत्र्य युद्ध जेव्हा झालं, त्यात बहादूर शाह जफर हा तात्या टोपे, नानासाहेब पेशवे या सगळ्यांच्या बरोबरीने लढायला होता. अयोध्येचा राजा म्हणला जाणारा देवी बक्ष सिंह गोंडा नरेश, महंत रामचरणदास, फैजाबादचा नंतरचा नवाब अमर अली या सर्वांनी इंग्रजांच्या विरोधात बहादूर शहाच्या नेतृत्वाखाली त्यावेळेला खऱ्या अर्थाने काम केलं होतं. म्हणजे बहादूर शाह पूर्णपणे त्या काळामध्ये बदललेला
हा आपण स्वतः पाहिलेला 1857च्या बंडाचा अगदी सावरकरांनी लिहिलेलं ते सगळं इतिहास वाचला तरी आपल्याला कळतं. त्यामुळे बहादूर शाह या सगळ्या प्रकरणामध्ये हिंदूंनी आपल्या बरोबरीने जे काही शौर्य दाखवलं त्यामुळे अत्यंत समाधानी होता. आणि मग हिंदूंच्या देशनिष्ठेचं दर्शन घडल्यामुळे त्यांनी असं एक फरमान त्यानंतर जाहीर केलं की राम जन्मभूमी हिंदूंना परत द्या, मुसलमानांनी कुठलाही विरोध करू नये. आता झाली गंमत उलटी की मुसलमानांनी विरोध करायचा नाही आणि राम जन्मभूमी हिंदूंना परत मिळणार, याचा अर्थ हिंदू आणि मुस्लिम एक झाले. आणि हिंदू मुस्लिम एक झाले तर मग आपलं राज्य टिकणार कसं, अशी भीती ब्रिटिशांच्या मनामध्ये त्यावेळेला निर्माण झाली. आणि म्हणून असेल कदाचित हिंदू मुसलमान एक झाले तर आपलं राज्य सोडावं लागेल या भीतीपोटी 2 खंदेवीर जे एकत्र आले होते, बाबा रामचरणदास आणि अमर अली, या सगळ्यांना सर्वांसमक्ष 18 मार्च 1857ला फाशी दिलं ब्रिटिशांनी. आणि तो निर्णय बहादूर शहाचा त्यांनी अमान्य केला, कारण ईस्ट इंडिया कंपनीचा प्रतिनिधी त्याच्यामध्ये होता. थोडक्यात आत्तापर्यंतचा इथून पुढचा इतिहास आपल्याला माहिती असतो, तोही मी मांडीनच, पण थोडक्यात विचार केला तर बाबराचा सेनापती मीर बाकी याने केलेल्या 2 लढाया, बाबराच्या काळातल्या 4 लढाया, हुमायूनच्या काळातल्या 10 लढाया, अकबराच्या काळातल्या 20 लढाया, औरंगजेबाच्या काळातल्या 29 लढाया, नवाब सादत अलीच्या काळात झालेल्या 5 लढाया, नसरुद्दीनच्या काळात झालेल्या 3 लढाया, नवाब वाजिद अली शहाच्या काळात झालेल्या 3 लढाया आणि विक्रमादित्याच्या आधी ग्रीकांनी केलेला पहिला हल्ला असा विचार केला तर गेल्या 2000 वर्षांमध्ये 2100 वर्षांमध्ये राम जन्मभूमीसाठी 79 लढाया लढल्या गेलेल्या आहेत. तो काय फक्त या 500 वर्षांचा इतिहास नाही. स्वातंत्र्य लढ्याच्या कालखंडात 1857च्या स्वातंत्र्य समरामध्ये इंग्रजांनी स्वतःला प्रस्थापित केलं, ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य गेलं, इंग्लंडच्या राणीचं राज्य आलं ईस्ट इंडिया कंपनी जाऊन नंतरच्या काळात. त्यामुळे नवीन न्यायालय, नवीन न्यायाधीश निर्माण झाले आणि मग रामजन्मभूमीचा प्रश्न त्यांना सोडवायचाच नव्हता, कारण प्रश्न सोडवले तर सगळे विषय संपले. आणि ब्रिटिशांची पद्धतच होती फोडा आणि जोडा, पण फोडा आणि जोडा म्हणजे मारणं नसतं, वैचारिकच भेद असे निर्माण करायचे की समाजामध्ये फूट पडली पाहिजे, ते एक होता कामा नयेत. त्यामुळे 25 मे 1885ला महंत रघुवरदास यांनी फैजाबादच्या जिल्हा न्यायालयात एक खटला दाखल केला आणि राम जन्मभूमीवरती मंदिर बांधण्याची परवानगी मागितली. 18 मार्च 1886ला तत्कालीन ब्रिटिश न्यायमूर्ती चॅमियर म्हणून आहेत, त्यांनी दावा निकालात काढताना म्हणलंय की या गोष्टीला 356 वर्ष होऊन गेली आहेत, कारण 1528ची ती गोष्ट आहे ना. त्यामुळे कुणाच्याही बाजूने आता मी निकाल देऊ शकत नाही, जैसेचे स्थिती राहील. महंत रघुवरदास यांची या जागेवर मालकी आहे असा पुरावा मला कुठेही दिसलेला नाही. अर्थात इंग्रज स्थापित अशा फैजापूर न्यायालयाचा तो निर्णय होता, त्यामुळे काय घडणार होते माहितीच होतं. 19व्या शतकामध्ये अनेक परदेशी तत्वचिंतक असतील, पुरातत्व विषयाचे अभ्यासक असतील, या सगळ्यांनी संशोधन करून अभ्यासपूर्ण लिखाण या सगळ्यात केलेलं आढळतं. त्यांची नावं फक्त सांगतो, ती वाचलं की लक्षात येतं. कॅनिंगहॅम असेल, श्रीम ब्रिव्हरीज असेल, प्रोफेसर हन्स बेकर असतील, या सगळ्यांनी आपले अहवाल प्रसिद्ध केलेत आणि प्रत्येकाच्या अहवालात हेच म्हणलेलं आहे की इथं मशीद नव्हती, इथं प्रभू रामचंद्रांचं म्हणजे हिंदूंचं मंदिर पूर्णपणे अस्तित्वात होतं आणि तोच ढाचा बदलला गेलेला आहे वरनं. आणि मग 20वे शतक उजाडलं. आधुनिक शस्त्रांच्या आधारावर सैन्य निर्माण करून दहशत करणारे ब्रिटिश आणि त्यांच्या अन्यायाला विरोध करणारे क्रांतिकारक आणि त्यासाठी हौतात्म्य पत्करणारे. 1934 साली एक वेगळी घटना घडली. झालं असं की अयोध्येमध्ये एका गोहत्येवरनं दंगल पेटली, प्रचंड मोठी, गाय कापली म्हणून. आणि ती दंगल इतकी पसरली की मशीद, जी तथाकथित मशीद असं म्हटलं जातं किंवा मंदिर आपलं मूळ रामलल्लाचं, या भागातच सर्वात जास्त दंगे झाले. आणि मग हिंदूंनी मशीद ताब्यात घेऊन राममूर्तीची तिथं परत स्थापना करून टाकली. दोन्ही समाजातले अनेक लोक मारले गेले या सगळ्यामध्ये. मग ब्रिटिशांनी कर्फ्यू लावला. महंत रामकिशोरदास, महंत रघुवर प्रसाद, बाबा मंगलदास, बाबा यमुनादास, बाबा शत्रुघ्नदास, बाबा सियारामदास, सगळ्या आखाड्याच्या प्रमुखांवरती त्यांनी खटले भरले. पण गंमत अशी झाली की त्याच भागात युद्ध झालेलं असल्यामुळे आणि मुसलमान बरेचसे तिथं मारले गेलेले असल्यामुळे
आणि हिंदूही मारले गेलेले असल्यामुळे आमच्या मशिदीच्या जागी काफराचं रक्त सांडलं म्हणजे ती आता अपवित्र झाली असं मुसलमानांचं मत झालं. त्याचं कारण असं की कुराण शरीफमध्ये म्हणलेलं आहे की काफर मारायचा असेल तर तो आपल्या धर्मस्थळावर नाही, बाहेर. त्यामुळे त्यांच्या धर्मस्थळावरती हिंदूंचं रक्त सांडलं म्हणून ती अपवित्र झाली असं समजून त्यांनी नमाज पडणं बंद केलं. ही आपल्यासाठी सोयीची गोष्ट होती. त्यामुळे ते नमाज पडणं बंद केलं. पण त्यामुळे काही लगेच प्रश्न सुटला असं नाही किंवा प्रभू रामचंद्रांची मूर्ती स्थापित झाली असंही नाही. पण मुस्लिम समाज नमाज पडण्यास पुढं काही आलाच नाही. आणि मग वक्फ बोर्डाने 1946 साली असं जाहीर केलं की ही मशिदीची जागा सुन्नींची नसून शियांची आहे. त्यामुळे ही शियांची मशीद आहे, सुन्नींचा काही संबंध नाही. आता राममूर्ती आतमध्ये छोटीशी स्थापित केलेली होतीच. 22-23 डिसेंबर 1949 मध्ये एक चमत्कार झाल्याची नोंद आहे आणि खरंच आहे. त्या जागेवरती एक मुस्लिम रखवालदार होता. कारण आतमध्ये मूर्ती असली तरी हिंदूंना जाऊन आतमध्ये द्यायचं नाही, कारण जागा आमची आहे, भले आम्ही नमाज पडणार नाही. म्हणून त्यांनी मुस्लिम रखवालदार ठेवला होता. त्याचं नाव आहे अब्दुल बरकत. या बरकत नावाच्या मुसलमानांनी कृष्णकुमार नावाचे न्यायाधीश आहेत त्यांच्या समोर दिलेला जबाब आहे जो अधिकृत न्यायालयात नोंदवलाय. त्यांनी असं सांगितलं की मी रात्री ड्युटीवर असताना एका अत्यंत तेजस्वी गोंडस बालकाचं मला आतमध्ये दर्शन झालं जिथं रामलल्लाची मूर्ती आहे त्याच्याजवळ. आणि आजपर्यंत इतकं तेजस्वी बालक मी पाहिलेलं नाही. आणि त्याच्या पुढचा भाग त्यांनी नोंदवलाय. हे बालक ज्या वेळेला मी आतमध्ये रांगताना पाहिलं तेव्हा मी खिशातली किल्ली काढून दार उघडायला गेलो तर कुलूप आधीच तुटलेलं आणि सुटलेलं होतं. हा सगळी नोंद त्यांनी करून दिलेली आहे. आता हा चमत्कार सगळीकडे बाहेर आला आणि मग लोकांच्या झुंडीच्या झुंडी परत झाल्या. मग डेप्युटी इन्स्पेक्टर ऑफ पोलीस चकित झाला की हा असं कसं काय झालंय. मग भारतीय दंडविधान 145 हे कलम 29 डिसेंबर 1949 या सगळ्या चमत्कारामुळे असेल पण 4 पुजारी आणि 1 भंडारी यांना आत जाण्याचा आदेश न्यायालयाने दिला. बाकीच्यांनी मात्र बाहेरून दर्शन घ्यावं. पण रोज 4 पुजारी आणि 1 भंडारी आतमध्ये जाऊन व्यवस्था बघतील, पूजा करतील आणि बाहेर येतील. परत कुलूप लावलं जाईल असं सांगितलं गेलं. 5 डिसेंबर 1950 रोजी महंत रामचंद्र परमहंस यांनी दिवाणी प्रक्रियेच्या कलम 80 नुसार नोटीस देऊन फैजाबादच्या न्यायाधीशांसमोर दावा केला आणि मागणी केली की विवादास्पद जो परिसर आहे ती हिंदूंची वास्तू आहे असं न्यायालयानं मान्य केलेलं आहे. तर आता ते स्थान हिंदूंच्या स्वाधीन करा. 3 मार्च 1951 पुन्हा फैजाबाद दिवाणी न्यायालयानं निकालपत्रात सांगितलं की 36 पासून सदर जागेचा वापर मुसलमानांनी मशीद म्हणून केलेलाच नाही, कारण नमाज पडायला ते येत नव्हते. सदर वादग्रस्त जागेवर हिंदू लोक मात्र पूजा अर्चा करतायत, सदर हिंदूंच्या ताब्यात द्यावी असं स्पष्ट त्यांनी लिहिलं. आणि त्यामुळे साहजिकच दावा पुन्हा उच्च न्यायालयात गेला, कारण हे मान्य नव्हतंच कोणालाही. आता गंमत अशी की भारताला स्वातंत्र्य मिळालेलं 49 सालची ही घटना आहे, तरीही उच्च न्यायालयात गेलं. आणि हे शल्य मात्र मग साधू संतांच्या मनात होतं की आता स्वातंत्र्य मिळालं तरी प्रभू रामचंद्रांचं मंदिर उभं राहू शकत नाही, याला काय अर्थ आहे. भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि मौलाना अबुल कलाम आझाद या दोघांची राम जन्मभूमीच्या संदर्भात भेट झाली. आणि त्याचा परिणाम असा झाला की उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री गोविंद वल्लभ पंत यांना अधिकृत नेहरूंनी किंबहुना भारत सरकारनं पाठवलेलं पत्र उपलब्ध आहे. त्यात त्यांनी असं म्हणलंय की अयोध्येत प्रस्थापित केलेली राममूर्ती हटवा असा केंद्राचा तुम्हाला आदेश आहे. साहजिकच गोविंद वल्लभ पंतांनी तिथला जो स्थानिक जिल्हाधिकारी असतो त्याला ही ऑर्डर पाठवली. त्यांचं नाव आहे नायर. वारंवार पाठपुरावा करत होते गोविंद वल्लभ पंत की नेहरूंनी पाठवलेल्या पत्राचं काय झालं, ती रामलल्लाची मूर्ती हलवली का नाही तुम्ही. नायर दरवेळेला काहीतरी कारण द्यायचा. शेवटी गोविंद वल्लभ पंत चिडले. त्यांनी त्याला बोलवून घेतलं लखनौला. काय चाललंय म्हणले. त्यांनी सगळं ऐकून घेतलं आणि तो म्हणला तुम्हाला लक्षात नाही येते की तुम्ही काय करायला सांगताय मला, हे काम माझ्या हातनं होणार नाही असं म्हणून त्यांनी पत्र समोर ठेवलं. ते म्हणले हे काय, हा माझा राजीनामा. आणि त्या जिल्हाधिकारी नायरनी राजीनामा दिला. पुढची गंमत अशी आहे की फक्त त्यांनी राजीनामा दिलाय असं नाही, तर तत्कालीन न्यायाधीश गुरुदत्त सिंह यांना पुन्हा ऑर्डर काढा असं सांगितलं गेलं, तर त्यांनीही राजीनामा दिला की मी ही ऑर्डर काढणार नाही. प्रभू रामचंद्रांसाठी आपली अस्मिता जागी ठेवणारी काही लोक त्याही काळात होती असं म्हटलं पाहिजे.
आणि त्यामुळे मग रामलल्लाच्या दर्शनाला माणसं येतच राहिली. 1983 साली उत्तर प्रदेशात मुझफ्फर इथे एक हिंदू संमेलन झालं. त्यामध्ये गुलझारीलाल नंदा आणि कैलासवासी दाऊद दयाल खन्ना असे 2 काँग्रेसचे उत्तर प्रदेशातले नेते गेले होते. आणि या दोघाही नेत्यांनी हजेरी लावली. आणि त्या दाऊद दयाल खन्नांनी, जे काँग्रेसचे लीडर आहेत खरंच यूपीचे, पण त्यांनी रामजन्मभूमीचा विषय विश्व हिंदू परिषदेच्या व्यासपीठावर येऊन मांडला. आणि नुसता मांडला नाही, त्या दिवसापासून आंदोलन सुरू करा असं त्या काँग्रेसच्याच दाऊद दयाल खन्नांनी सांगितलं. आणि आंदोलनाला सुरुवात झाली. आणि मग अधिकृतपणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सांगितलं की हिंदूंची अस्मिता म्हणून अधिकृतपणे प्रत्येक स्वयंसेवकांनी या आंदोलनामध्ये भाग घ्यावा. आणि त्याला सुरुवात झाली. त्याचं कारण हिंदूंची अस्मिता आणि असंघटनातले दोष घालवण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना डॉक्टरांनी केली होती. त्यामुळे साहजिकच प्रत्येक स्वयंसेवक धडाडीनं त्याच्यात उतरला. मग शिलान्यास असेल, 90 साली झालेली अडवाणींची रथयात्रा असेल, कारसेवा असेल, या सगळ्यामधनं सातत्याने रामलल्लाचा जागर हिंदूंमध्ये मोठा करत नेला. याला एक मोठं गालबोट लागलं ते 30 ऑक्टोबर 1990ला, ज्यावेळेला मुलायम सिंगांनी या कारसेवकांवर अमानुष गोळीबार केला, पोलीस आणि मिलिटरी लावून. आपल्याला त्या चबुतऱ्यावर चढल्यान गोळ्या लागून पडले म्हणून कोठारी बंधू फक्त माहिती असतात. पण खरं सांगायचं तर माहिती नसलेले हजारो कारसेवक त्या शरयूच्या पुलावरती अक्षरशः ढीगून पडले होते. आणि मुलायम सिंगांनी दिलेली ऑर्डर अशी होती की त्यांना जाळायला पण आणू नका, वाळूची पोती बांधून प्रेत शरयूत फेकून द्या. आणि त्याप्रमाणे काही हजार कार्यसेवकांची प्रेत शरयूमध्ये फेकली गेली, अक्षरशः वाळूच्या पोत्यांना बांधून. आणि हे अधिकृत मिलिटरीनी सांगितलेलं आहे की हा आदेश होता आम्हाला असं म्हणून. त्यामुळे अमानुष अत्याचार त्यांनी केले. सांगितलं तर आश्चर्य वाटेल, 90च्या या प्रकारात या सगळ्याचं नेतृत्व करणारे अशोकजी सिंघल सुद्धा रक्तबंबाळ झालेले होते. या सगळ्या घटनेमुळे अर्थातच साहजिकच रामभक्त नाराज झाले. आणि मग निर्णय ठरला की गीता जयंती 6 डिसेंबर 1992 सगळ्यात मोठी कारसेवा घडणार. आणि मग भारतभरातनं लाखो कारसेवक तो विवादित ढाचा ध्वस्त करण्यासाठी तिथं पोहोचले. त्यावेळेला एक गोष्ट बदल एवढा होता की सरकार आपलं होतं. कल्याण सिंह तिथले मुख्यमंत्री होते. आणि कल्याण सिंह आणि अडवाणीजी या दोघांनी कोर्टात असं सांगितलं की आम्ही प्रतिकात्मक कारसेवा करणार आहोत, आम्ही ढाच्याला हात लावणार नाही, अशी प्रतिज्ञा कोर्टात त्या दोघांनी घेतली होती. संपूर्ण वेळ हे सगळं काय घडतंय याचा जायजा घेत आपल्या ऑफिसमध्ये कल्याण सिंह बसून होते. आम्हाला अजूनही आठवत आहे, एका छोट्याशा बंगलीवजा जागेच्या गच्चीमध्ये एक सभास्थान केलं होतं. अडवाणीजी तिथे शांतपणे बसून होते, अशी मांडीवर मांडी घालून. आणि असे अशोकजी सिंघल तिथे होते. मग अशोकजी सिंघल सकाळी अचानक उतरून कुठे गेले कळलंच नाही. मग नंतर लोकांना कळलं की पोलिसाचा वेश घालून ते आत घुसले, आधी आतमधनं वगैरे. इन्स्पेक्टरचाच वेश त्यांनी घातला होता, त्यांचा बनवून आणला होता त्यांनी कोणाच तरी म्हणून. आणि म्हणजे कमीत कमी म्हणजे कारसेवकपुरममध्ये त्यावेळेला साधारणतः 15,000 लोकांची जेवणखाण राहण्याची व्यवस्था होती. त्या कारसेवकपुरममध्ये साधारण 1 लाख लोक होती. अनेक वाहिन्या होत्या, दुर्गा वाहिनीपासून सगळे वेगवेगळ्या महिला होत्या. जेवणाखाण्याची व्यवस्था सगळ्या कारसेवकांची केली गेलेली होती. साध्वी ऋतंबरा देवी, उमा भारतीजी, सगळ्या जणी त्या गच्चीवरती सगळेजण उभे होते. आणि सातत्याने असं सांगत होते की आपल्याला फक्त कारसेवा करायची, कुठल्याही प्रकारे त्या ढाच्याला हे करू नका वगैरे वगैरे. थोडा वेळ ते हे सगळं सांगायचे आणि थोड्या वेळाने दुसरं कोणतरी उभं राहायचं आणि म्हणायचं एक धक्का और दो उसको तोड दो. आणि सगळे मध्ये बॅरिकेड्स घातलेले, माणसं जाणार कशी तिथनं. पण अचानक आमच्या असं लक्षात आलं काही कारसेवकांच्या, पहारी, दोरखंड, कुदळी असं घेऊन एक केरळचं पथक आत गेलं पलीकडनं. आणि पोलिसांनी सोडलंही त्यांना. आम्हाला आश्चर्य वाटलं की हे कोण आत चाललेत आणि हे कशासाठी. नाही ते इथले काम करणारे लोक आहेत, त्यांना तिथे काही काम आहे म्हणून वगैरे. तर कसलं काम, हे आपलेच कारसेवक होते. कुदळी फावडे सगळं घेऊन, पहारी बिहारी घेऊन, दोरखंड घेऊन ते आत घुसलेले होते. आणि मग जसजसा हा
सगळा हे वाढत गेला तिथला क्षोभ कारसेवकांचा. कसली आली एक कारसेवा, हे तिन्ही चबुतरे पाडायचे. तेव्हा 11 नंतर मात्र उन्हाबरोबरच वातावरण तापलं. त्या बॅरिकेड्सवरतीच लोकांनी दारांच्या वेगवेगळ्या दुकानांच्या फळ्या बिळ्या आडव्या तिडव्या टाकल्या आणि त्याच्यावरनं एक एक करत सगळे पलीकडे जायला लागले, घुसायला लागले. आचार्य धर्मेंद्रजी जोर जोरात ओरडत होते, जाओ घुसो एक धक्का और तो वगैरे. साधारण 40-50 हजार तरी कारसेवक घुसले असतील वेगवेगळ्या मार्गाने त्या ढाच्याच्या दिशेने वादग्रस्त. आणि अचानक असं दिसलं की कोणीतरी 3-4 लोक मधल्या चबुतऱ्यावर घुसलेत आणि त्यांच्या हातात भगवा आहे. आणि मग उरले सुरले जे काय 5 लाख कारसेवक जमलेले होते त्या सगळ्यांनीच विषय सोडला आणि सगळे पळत सुटले त्या ढाच्याच्या दिशेने. पहारी घेऊन वर चढले. सांगितलं तर आश्चर्य वाटेल, इतकं घट्ट होतं ते बांधकाम आणि इतकं टणक होतं की JCB किंवा पोकलेन आजच्या काळात लावतात ना, तसे लावले तरी 1.5-2 दिवस लागतील एवढं प्रचंड. म्हणजे कितीतरी ठोकलं तरी त्याची ढलपी पडत नव्हती. मग लक्षात आलं सगळ्यांच्या की अरे हे वर्ण खाली पाडायचे असतील ना तर आता खालचे आधार तोडावे लागतील. आणि मग अक्षरशः बाजूला पडलेले लांबवर पडलेले ओणके, आपण त्या बांगर सिमेंटच्या ॲडमध्ये बघतो ना, भिंतीवरती लोक येऊन आदळवतात ओणका, तसे 50-50, 70-70 लोक मोठमोठे ओणके घेऊन पळत येत होते आणि खालच्या बाजूला धडकवत होते. ते इतकं त्यामुळे विश्विषित झालं की मी म्हटलं तसं 1.5 दिवस तरी लागला असता पोकलेन आणि JCBs लावले असते तर. दुपारी 4:30 वाजता 3रा मिनार कोसळला. तो कोसळला आणि एक प्रचंड मोठा जयघोष झाला. साधू संत बैरागी पण होते. आणि मग सगळेजण, मला अजूनही आठवते, आम्ही त्या ह्याच्या शरयूच्या काठावरती आलो. एवढासा एक TV होता एकाकडे, तो ते बाहेर लावला होता मुद्दाम आणि त्याच्यात आम्ही सगळे बघत होतो. वेगवेगळ्या तोपर्यंत ह्या बातम्या सगळीकडे गेल्या. बरं, अत्यंत उत्तम काम रामभक्त म्हणून कोणी केलं तर कल्याण सिंगांनी केलं. कारण कल्याण सिंगांनी ज्या क्षणाला 4:30ला पडलं ते तिथनं उठले आणि 4:15 वाजता त्यांनी राज्यपालांकडे जाऊन सांगितलं, न्यायालयाला मी जी शपथ दिली होती ती काही मी पाळू शकलेली नाही, हा माझा राजीनामा. ठरलेलंच होतं सगळं, त्यामुळे तो प्रश्नच नव्हता काही. अत्यंत तोंड पाडून की हे कसं चुकलंय अशा पद्धतीने अडवाणीजी खाली उतरले आणि निघून गेले. गंमत अशी की हे सगळं चालू असताना मिलिटरी पाठवलेली होती. मिलिटरी येत होती, त्यामुळे विनय कटियारजींनी काही लोकांना तिकडं पाठवलं आणि सांगितलं की त्यांचे रस्ते बंद करा. मग ओणके, फळ्या, जे मिळेल ते, कोणाच्या गाड्या, बैलगाड्या ओढून आणून रस्त्यावर ठेवणं. मिलिटरी येऊन द्यायची नाही अयोध्येकडं, फैजाबाद म्हणजे पलीकडनं जी निघाली होती ती, असा विचार करून केलं. अजूनही आठवतंय विनय कटियारांनी रात्री आठवण सांगितली की त्याचा जो कर्नल होता प्रमुख त्या सगळ्या, तो विनय कटियारांपाशी आला. विनय कटियार उतरले, त्यांनी नमस्कार केला. तो म्हणलं, ये सब क्यों बातें फिजूल की आप लोग कर रहे हैं, मिलिट्री है हम, 2 मिनिट में ये सब बातें दूर करके हम अंदर तक घुस सकते हैं. इथपर्यंत सगळं ठीक होतं. त्याचं पुढचं वाक्य फार छान होतं. त्यांनी विनयजींच्या खांद्यावरती हात टाकला आणि म्हणला, इसमें वक्त की बर्बादी हो रही है, जिस काम के लिए आए हो वो जल्दी करो, तब तक हम नहीं पहुंचने वाले, असं शांतपणे त्यांनी सांगितलं. आणि त्यानंतर कारसेवक आणखीन जोमात. आणि मग दुपारी 4:30 पर्यंत ते सगळं उद्ध्वस्त झालं. आमच्या पुण्याच्या विश्व हिंदू परिषदेचे जे माधवराव जोशी हे सिंगलांच्या बरोबर होते. ते जेव्हा पडलं सगळं तेव्हा आतल्या त्या 4ही भावांच्या त्या लहान स्वरूपातल्या मूर्ती आहेत ना, राम लल्ला येतो, ते जन्मस्थान आहे, तेव्हा त्या लहान मूर्ती आहेत, ते अख्खच्या अख्खं त्यांनी आपल्या असं सदरा काढला आणि त्याच्यात गुंडाळून घेतलं आणि माधवराव जोशी पळत सुटले. पण कोणाचं काही एवढ्या सगळ्या धाकधपटशा त्याच्यात लक्षच नव्हतं. दनादन सगळं पाडतायत फक्त आणि भयंकर जयघोष चालू आहे सगळा. इतके लाख कारसेवक, कळलंच नाही. जेव्हा पहाटे आम्हाला परत एक दीर्घ, एक आखूड, आपल्या संघातल्या शिट्ट्या असतात तशा सुरू झाल्या. याचा अर्थ स्वयंसेवकांनी परत उभे राहा आणि आता पुन्हा सांगतील ते काम. तर प्रतिकात्मक एक मूठ वाळू ठेवून आपल्याला आता परत कारसेवा करायची. म्हणजे काय करायचंय, त्या दिशेने चला. आणि मग एक जण निघाले. ते मान्य नव्हतंच, कसली प्रतिकात्मक वाळू बिळू, आता राम मंदिर उभं राहिलं पाहिजे. पाहिलं तर जवळजवळ 1000-1500 आकड्यांमधले साधू संत तो सगळा मलबा दूर काढण्याचं काम करत होते. सकाळी 9:30 पर्यंत एवढ्या मोठ्या 3 घुमटांचा सगळा मलबा बाजूला केला गेला. आणि मग 11 पायऱ्यांचं, कदाचित यूट्यूब किंवा कशावरती तुम्ही गेलात तर दिसेल तुम्हाला, 11 पायऱ्यांचा एक ढिगारा प्रत्येकाने जी माती आणून टाकली त्याच्यात उभा केला गेला.
4 बांबू रोवून आणि 7-7 फुटापर्यंत विटांच्या असं हे तयार करून रामलल्लाला तिथं स्थापित करायचं असं अशोकजींनी सांगितलं. मग ते तात्पुरतं मंदिर सगळं उभं राहिलं आणि शोधाशोध सुरू झाली की गेलं कुठं रामलल्ला, या सगळ्या ढिगाऱ्यातनं गेले का काय. मग कोणी साधूंना विचारते, अहो तुम्ही ते ओढताना सापडले का, रामलल्ला कुठे आहेत. मग कोणीतरी म्हटलं नाही माधवराव जोशी ते घेऊन पळाले कुठंतरी. मग त्यांना शोधायला सगळीकडे माणसं, तर ते पार तिकडं त्या रामगिठीच्या पलीकडं ते कुठला तरी एक निर्मोही का कुठला आखाडा, त्या आखाड्यात घुसून एका गादीत रामलल्ला वगैरे गुंडाळून त्याच्यावर झोपून गेले होते. मग त्यांना सांगितलं की अहो ते स्थापित करायचं ठरलंय, चला. मग त्या परत सगळ्या मूर्ती आणल्या गेल्या, स्थापित केल्या गेल्या. आणि मग अशोकजी सिंगलांनी आणि या सगळ्या लोकांनी सांगितलं की आता आपलं महत्त्वाचं काम झालं, आता आपापल्या दिशेने सगळ्यांनी परत जा. आणि मग त्या सगळ्या कारसेवकांच्या ट्रेन्स परत निघणार होत्या वगैरे वगैरे. पण त्याही वेळेला मनामध्ये एक दुःख निश्चित होतं की रामलल्लाला छप्पर नाही देऊ शकलेलो आपण. भले स्थापित केला असेल, बाजूने एक कणात छोटी गुलाबी कापडाची वगैरे बांधली असेल 4 बांबूंना, पण अजूनही रामलल्लाला आपण छप्पर नाही दिलेलं. हे छप्पर कधी ना कधीतरी उभं राहायलाच पाहिजे. आणि म्हणून मग 21व्या शतकामधली ही दुसरी अधिकृत शांततेने हिंदूंनी केलेली कोर्टातली लढाई सुरू झाली. 13 नोव्हेंबर 2018 उत्तर प्रदेश सरकारनं एक महत्वाचं काम केलं, ते म्हणजे फैजाबाद हे नाव कायमचं काढून टाकलं आणि अयोध्या हे नामकरण केलं. आणि अयोध्या 1 आणि अयोध्या 2 मिळून स्वतंत्र डेव्हलपमेंट कमिटी योगी आदित्यनाथांनी त्याची तयार केली. आणि मग त्यामुळे हे नाव बदलल्यामुळे आणखीन एक बळ मिळालं या सगळ्याला. अनेक न्यायालयीन प्रक्रिया सगळ्या काळात चालू होत्या. 9 नोव्हेंबर 2019 शेवटी या सगळ्यावरती सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलं आणि प्रचंड उत्साह वाढवला. पण तुम्हाला आठवत असेल तर 9 नोव्हेंबर 2019ला हे झाल्यानंतर तातडीनं एक राम मंदिर न्यास समिती निर्माण केली गेली, ज्याच्यात निर्मोही आखाडा, त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद या सगळ्यांनी मिळून आणि राजकीय काही लोक असं मिळून तो न्यास तयार केला गेला. आणि त्या न्यासाकडं मंदिर पुनर्निर्माणाची जबाबदारी सोपवली गेली आणि मुहूर्त काढला. कारण का, तर त्या जागी मंदिर बांधायचं ना, जिथं रामलल्लाचं मूळ जन्मस्थान आहे, ज्याचा उल्लेख सगळीकडे झालेला आहे तिथे, तर तिथनं रामलल्ला हलवायला पाहिजे. मग तो अस्थायी मंदिरात हलवायचा, याचा मुहूर्त काढला गेला. आपल्यापैकी कोणालाही ही घटना दुर्दैवाने माहिती नसेल, जी अधिकृत चंपतरायांकडनं कळली म्हणून आम्हीही सांगतोय. झालं असं, मुहूर्त काढला आणि दुर्दैवाने त्याच वेळेला कोविड सुरू झाला. आता मंदिराचं बांधकाम आणि हे सगळं करायचं कसं, कारण माणसं नेमलेली होती. L&Tला संपूर्ण त्याच्या बांधकामाची जबाबदारी दिली होती. टाटा कन्सल्टन्सीचा माणूस नेमलेला होता, संघाची माणसं त्याच्यावरती नेमलेली होती. ज्यांच्या वडिलांनी सोमनाथचं मंदिर पुनर्निर्माण केलं त्यांचे चिरंजीव आशिष सोमपुरा त्यांना आर्किटेक्ट म्हणून नेमलं होतं. आणि या सगळ्याची तयारी सुरू झाली होती आणि अचानक हे सगळं जगच बंद पडलं. आता करायचं काय, राम मंदिराचं काम पूर्ण व्हायलाच पाहिजे असं योगी आदित्यनाथांनी सांगितलं. त्याच्यात खंड पडणार नाही, कोरोनाचे नियम पाळू, पण आपलं काम सुरू झालं पाहिजे. पण सुरू करायचं तर मग रामलल्ला अस्थायी मंदिरात न्यायचा. चंपतरायांपासून सगळ्यांनी योगी आदित्यनाथांना सांगितलं की अहो रामलल्ला असाच न्यायचा काय, असा वाजत गाजत न्यायला पाहिजे की अस्थायी मंदिरात रामलल्ला चाललाय आणि पुन्हा मंदिर निर्माण होईल, पुन्हा तो येणार. केवढा जयघोष झाला पाहिजे, केवढं वाजत गाजत आम्ही केवढं ठरवलं होतं हे सगळं करायचं. आता काय करायचं. योगी आदित्यनाथांनी हाच प्रश्न आदरणीय पंतप्रधानांना विचारला की सगळ्या आखाड्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला तेवढ्यापुरती परवानगी द्या, एक मोठी मिरवणूक काढून आम्हाला तो जो काही 2.25 किलोमीटरचा रस्ता आहे तो करून अस्थायी मंदिर जिथं उभं केलेलं आहे तिथं रामलल्लाला स्थापित करायचंय. मोदीजींनी कॅबिनेट मीटिंगमध्ये हा प्रश्न मांडणंही शक्य नव्हतं, कारण सगळेच म्हणले असते की असं जर दिलं तर मग त्याला काही अर्थच राहणार नाही. मग प्रत्येक जण म्हणले आमच्या उरसाला परवानगी द्या, आमच्या एवढ्यापुरती द्या. माणसं एकत्र येऊ नयेत हा त्यातला महत्वाचा मुद्दा होता. तर करायचं काय. मोदीजी म्हणले ठीक आहे, मी बघतो काय करायचं ते. आणि आपल्याला सगळ्यांना आठवत असेल
23 मार्चला 22ला मोदीजींनी जाहीर केलं की उद्यापासनं आपण एक महिन्याभराचा पहिला लाक्षणिक बंद पाळतोय आणि हा सर्वांनी पाळावा असं आवाहन त्यांनी जी काही मीडियाचे भाग आहेत त्या सगळ्यावरनं मोठ्या प्रमाणात केलं आणि त्याच वेळेला असंही सांगितलं की हे कोरोनाचं संकट 130 कोटी भारतीयांनी मिळून एकत्रित लढून आपल्याला हे पूर्णपणे परतवून लावायचं आहे. आणि मला पूर्ण कल्पना आहे की 24 तारीख दुसरा दिवस हा हिंदूंचा सगळ्यात मोठा सण आहे गुढीपाडव्याचा. गुढ्या जरूर उभा राहा आपल्या घरांमध्ये, पण सणासुदीचं म्हणून कुणीही बाहेर पडू नका. एकच काम करा, देवाजवळ एक दिवा लावा, कोरोनाचं संकट घालावं म्हणून प्रार्थना करा आणि शक्य असेल तर सकाळी 8:30 ते 9:30 या वेळामध्ये आपल्या खिडक्या, गच्ची, जिथे कुठे उभे असाल तिथनं थाळ्या, घंटा, झांजा जे तुम्हाला वाजवता येणार असेल ते वाजवा. आणि आपण पाहिलं असेल अगदी महाराष्ट्रातले देवधर्मावर विश्वास न ठेवणाऱ्या राजकीय नेत्यांपासून सगळे थाळ्या वाजवत उभे होते. त्या सगळ्याचे शॉट्स आपल्याला सगळीकडे दिसले होते. यातला भाग सोडा, ते 1 तासाचं सगळं चालू असताना फक्त 4 अत्यंत कडवे असे बॉडीगार्ड्स, चंपतरायजी, 2 महंत आणि प्रत्यक्ष पाटावरती रामलल्लांना घेऊन योगी आदित्यनाथ निघाले, अस्थायी मंदिरात पोचले. तिथे अभिषेक करून रामलल्लाची मूर्ती अस्थायी मंदिरात स्थापित झाली आणि 9:30 वाजता थाळ्या वाजवणं संपल्यानंतर मोदीजींचा फोन आला, इतना बड़ा जुलूस तो कर सकते थे क्या रामलल्ला के लिए. आपल्याला कोणालाही कल्पना नाही आली. लोक त्यांना ट्रोल करत राहिले की थाळ्या वाजवून दिवे लावून कधी हे जातो का, पण रामलल्ला जाणार तो वाजत गाजत जाणार, त्याची काळजी मी घेणार हे मोदींनी सांगितलं होतं. आणि नकळत आपण सगळ्यांनी अस्थायी मंदिरात रामलल्ला जात असताना त्यासाठी हे सगळं वाजन केलं आणि रामलल्ला तिथं स्थापित झाले. आणि आज असा दिवस येऊन ठेपलाय की 22 तारखेला या प्रचंड भव्य अशा मंदिरामध्ये रामलल्ला पुनर्स्थापित होणार आहेत. 380 फूट रुंद आणि 161 फूट उंच, म्हणजे जुन्या अयोध्येतल्या कुठल्याही मल्टी स्टोरेड बिल्डिंगच्या तिप्पट उंच असं ते देऊळ आहे. या देवळाची स्ट्रेंथ अशा पद्धतीने त्यांनी केलेली आहे की कुठलंही बांधकाम हलतं कधी तर प्रस्तराच्या खाली भूकंप होतो तेव्हा साधारणतः 7.5 ते 8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला तरी ह्याला स्थिरतेला बाधा येणार नाही आणि किमान 1000 वर्ष हे पूर्णपणे टिकेल असा विषय करून हे बांधलेलं आहे. त्याचं कारण हे बांधायला सुरुवात जेव्हा झाली, गाळ काढायला लागले, तेव्हा खाली पाईल्स जेव्हा पहिल्या टाकल्या मोठमोठ्या तर त्या सगळ्या पाईल आतच गेल्या, इतकी वाळू निघाली खालपर्यंत. आणि ती वाळू काढता 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 खाली जाताना 7 वेगवेगळ्या मंदिरांचे अवशेष मिळाले. म्हणजे 7 वेगवेगळ्या वेळेला ते पुनर्बांधित झाले, ते पार विक्रमादित्यापर्यंतचे. आणि म्हणून मग असं ठरलं की आता पाईल्स न टाकता या शरयूच्या सगळ्या वाळूच्या ह्याच्यामध्ये आपल्याला फ्लाय ॲश वापरायला पाहिजे. आणि मग फ्लाय ॲशचा वापर करून अत्यंत हार्डंट असं मंदिर केलेलं आहे. किती हार्डंट असावं सांगितलं तर आश्चर्य वाटेल. एका वेळेला या संपूर्ण 70 एकरच्या परिसरातल्या या मंदिरा आणि त्याचा प्रदक्षिणा मार्ग आणि या सगळा भाग, या सगळ्यामध्ये एका वेळेला 10 लाख लोक आत आले तरी सुद्धा त्या मंदिराला काहीही होणार नाही, इतकं स्ट्रेंथ या मंदिराची आत्ता आहे. असं ते प्रचंड मोठं मंदिर आता 22 तारखेला उभं राहत आहे. इतका काळ सगळा लढा आपण दिला. स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा खरं तर वेळीच हे सगळं काम व्हायला पाहिजे होतं, पण तत्कालीन पंतप्रधानांपासून सगळ्यांनी त्याला विरोध केला. अटलजींच्या काळामध्ये त्याला खरी प्रेरणा मिळाली. मोरोपंजी पिंगळे यांनी संघस्थानावरनं हा सगळा विषय अधिकृतरित्या लावून धरला आणि मग हा सगळा विषय 92 साली होऊन बाबरी ढाचा ध्वस्त होऊन आता राम मंदिर निर्माण होत आहे. रामायण आणि महाभारत या घडलेल्या घटना, महाभारत हा तर भारत हा इतिहास असं आपण म्हणतो, तर इतिहास सगळीकडे वेगवेगळ्या पद्धतीने पसरत असतो आणि लोककथांमधनंही येत असतो. मला फक्त एकच सांगावंसं वाटतं जाता जाता
की 47च्या स्वातंत्र्यानंतरही पुढे 45 वर्ष ढाचा तोडायला आपल्याला लागली आणि त्यानंतर आणखीन जवळजवळ 18 वर्ष इतर सगळा संघर्ष आणि ती जमीन ताब्यात घ्यायला आपल्याला लागली. याचं एकमेव कारण काय आहे तर रामायणात जशा महाभारतात आणि रामायणात अनेक लोककथाही निर्माण झाल्या, तर त्यातली एक सुंदर लोककथा आहे ती फक्त जाता जाता सांगतो. ती अशी आहे की रावणाचा पराभव केला, विभीषणाचा आधीच राज्याभिषेक केलेला होता, त्यामुळे फक्त मंत्रोच्चार करायचे बाकी होते. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं की मी अजूनही पितृवचनात आहे, त्यामुळे मी काही तुझ्या उत्तम अशा शय्येवर आत येऊन झोपू शकत नाही ना, तुझ्या मंचकावर बसू शकतो तुझ्या दरबारातल्या. सबब तूच इथे ये माझ्या कुटीजवळ आणि समुद्रावरतीच तुला मी मंत्रित करतो जो राज्याभिषेक केलाय त्यासाठी, आणि तू अधिकृतपणे सिंहासनावर जाऊन बस. त्याप्रमाणे त्यांनी आपल्या कुटीमध्येच त्याला दर्भासनावर बसून मंत्रित केलं. विभीषण गेला तिथे राजा म्हणून. आणि त्यावेळेला या संपूर्ण सेनेमध्ये सुषेण नावाचा एक वैद्य होता. हा सुषेण वैद्य म्हणजे तोच ज्यांनी अर्जुन बेशुद्ध पडल्यानंतर ती बुटी आणायला सांगितली की ती दिली तर तो आता शुद्धीवर येईल, इंद्रजिताच्या अस्त्रांनी बेशुद्ध झालेला अर्जुन लक्ष्मण. तर ती मग हनुमंतांनी आणलं वगैरे सगळं. तर या सुषेण वैद्याला कालगती कळायची आणि म्हणून सुषेण वैद्यांनी प्रभू रामचंद्रांना असं विचारलं की अहो पण हे सगळं आहे तर तुम्ही मुळात आलात कशाला विभीषणाला राज्यावर बसवायचं तर तेव्हा मग प्रभू रामचंद्रांनी सांगितलं की अरे तसं नाहीये, परिस्थिती अशी आहे की माझ्या पितृवचनातनं मला मुक्तता पाहिजे होती, 14 वर्षाचा वनवास आणि त्यात मधल्या काळात, कारण हे सगळं रामायणातला शेवटचा भाग घडतो तो खूप उशिरा आहे बरं का. वनवासातल्या म्हणजे त्या सगळ्या 14 वर्षाच्या वनवासातली 10 वर्ष अत्यंत सुखे नैव आहेत राम लक्ष्मण सीतामय्या यांची. 10 वर्षानंतर शेवटच्या 3.5 वर्षात सीतामय्याला पळवून नेल्यानंतर हे सगळं पुढचं रामायण घडलेलं आहे खऱ्या अर्थाने, जर वाल्मिकी रामायण नीट वाचाल तर. त्यामुळे ते सगळं घडलं आणि मग सीतामय्याला सोडवण्यासाठी मला यावं लागलं वगैरे वगैरे हे सगळं त्यांनी सांगितलं. आणि मग त्या सुषेणानी त्या रेतीमध्ये कालचक्र मांडलं, त्याला कालगती कळायची. आणि तो प्रभू रामचंद्रांना म्हणला तुमचा 14 वर्षाचा वनवास तर संपलाय की तुम्ही आता अयोध्येला परत जाऊ शकता. आपल्या मनात प्रश्न येऊ शकतो की प्रभू रामचंद्र आहेत, त्यांना कशी कालगती स्वतःची कळत नव्हती. पण ते मानव अवतार धारण केलेले आहेत, आदर्श पुरुष म्हणतो आपण त्यांना, आदर्श देव नाही म्हणत. त्यामुळे मानव अवतार धारण केलेले आहेत. त्यामुळे सुषेणांनी कालगती सांगितल्यावरती त्यांना कळलं आणि मग त्यांनी सांगितलं ठीक आहे आता आम्ही जातो. आता प्रभू रामचंद्र अयोध्येला परत निघाले तर त्यांनी काही आधी नेते वगैरे येतात तेव्हा कळवतात तसं माझा दौरा आहे अमुक तारखेला पोचतोय असलं काही नव्हतं. ते आपले निघाले, सीता आणि लक्ष्मण आणि इतर सगळ्यांना घेऊन वानरसेनेसह सगळेच निघाले बरोबर, हनुमंत वगैरे. त्यांनी कळवलेलं नव्हतं त्यामुळे कोणी येण्याची शक्यताच नव्हती. शरयू तीर ओलांडून ते अयोध्येच्या काठावर आले तर हजारो अयोध्यावासी समोर स्वागताला हजर. प्रभू रामचंद्रांना आश्चर्य वाटलं की मी तर काही कळवलं नव्हतं तर एवढे लोक कसे काय आले स्वागताला अचानक. म्हणून प्रभू रामचंद्रांनी विचारलं कसं काय आपल्याला सगळ्यांना कळलं की मी अयोध्येत परत येतोय, तुम्ही जय जयकार करताय माझा. तर त्यातला एक वयस्कर पुढे आला आणि म्हणला प्रभू तुम्हाला आठवतंय का अख्खी अयोध्या नगरी संपूर्ण दुःखात पूर्णपणे बुडून गेली होती. सगळं अयोध्यावासीच तुम्हाला सोडण्यासाठी इथपर्यंत आले होते. सुमंताच्या रथातनं तुम्ही इथे येत असताना त्या गुहाने तुम्हाला नावेमध्ये घेतलं तेव्हाही आम्ही सगळे इथे किनाऱ्यावर रडत होतो. त्या गुहाने तुमचे पाय धुतले आणि मग तुम्ही नावेत पाऊल ठेवलं आणि तुम्ही उलटे वळलात आणि म्हणलात की सभ्य अयोध्यावाशी स्त्री पुरुष हो, आपण आता अयोध्येत परत जा. माझे बंधू शत्रुघ्न आणि भरत हे या सर्व राजकौशल व्यवहारामध्ये अत्यंत प्रवीण आहेत आणि इक्ष्वाकू वंशाची सगळी परंपरा जपणारे आहेत. त्यामुळे मी पितृवचन पूर्ण करून येईपर्यंत ते राज्यकारभार अत्यंत उत्तम सांभाळतील. तेव्हा अयोध्यावासीय सभ्य स्त्री पुरुष हो, इथून पुढे तुमचे माझे मार्ग वेगळे. प्रभू म्हणले हो अगदी बरोबर. मग नाही म्हणले
तुम्ही असं म्हणलात, पण आम्ही इथनं परतच गेलेलो नाही. गेली 1000 वर्ष 14 वर्ष आम्ही इथंच आहोत, हजारो लोक तुमची वाट बघत. तर प्रभूंना दुःख झालं की अरे आपण सांगितलं तरी ही माणसं आपल्या प्रतीक्षेत इथं किनाऱ्यावरतीच बसून राहिली. पण सीतामय्यांना राग आला आणि त्या म्हणल्या असं कसं, एकीकडे प्रभू म्हणता तुम्ही आणि प्रभूंची आज्ञा काही तुम्ही पाळली नाहीत. प्रभूंनी परत जायला सांगितलं होतं ना. तो म्हातारा परत पुढे आला आणि म्हणला मैया खरं सांगायचं तर आम्ही पूर्ण आज्ञा पाळली. ते म्हणले ती कसं. त्याचं कारण असं म्हणले, प्रभू 3-3दा असं म्हणले, अयोध्यावासी सभ्य स्त्री पुरुष हो, आम्ही किन्नर आहोत, आम्हाला आदेशच नव्हता म्हणून 14 वर्ष आम्ही इथंच थांबलोय. आणि हे जेव्हा घडलं तेव्हा मग प्रभू रामचंद्रांचे अश्रू थांबले आणि प्रभू रामचंद्र म्हणले केवढं प्रेम आहे तुमचं. ही एक कदाचित मानव जातीला लागलेली थोडासा कलंक किंवा कीड असेल, ती दूर तर करता येणार नाही. पण मी तुमच्यासाठी एक वर देतो की कलियुगात एक काळ असा येईल की जो तुमच्या नावाने ओळखला जाईल आणि त्या काळाला षंढयुग म्हटलं जाईल. स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षात प्रभू रामचंद्रांचं मंदिर उभं न करण्याला जे जे कारणीभूत होते ते सगळे या षंढयुगाचे साक्षीदार होते असं म्हणावं असं वाटतं. आणि ते षंढयुग 2014ला संपलं आणि म्हणून प्रभू रामचंद्रांचं मंदिर अयोध्येमध्ये आता परत भव्यतेने उभं राहत आहे आणि त्या सगळ्याचे आपण साक्षीदार होणार आहोत. हा सगळ्यात मोठा भाग आहे. त्यामुळे एक रामभक्त हिंदू, एक कारसेवक, एक संघ कार्यकर्ता आणि या पलीकडे एक भारतीय नागरिक म्हणून मी एवढंच आवाहन करीन की जगाला दिपवेल अशी दिवाळी 22 तारखेला आपण करूया. घराघरात दिवे दीपमाळा सगळं लावा. हनुमान जयंतीपर्यंत, हनुमान जन्मोत्सवापर्यंत ओंकाराचा भगवा ध्वज आपल्या घरावरती असू द्या आणि पहिल्यांदा कळू द्या शांततेमध्येही सहिष्णू हिंदू आपल्या धर्मासाठी पूर्णपणे जागा असतो आणि आता जागा झालेला हिंदू हा परत मागे वळून बघणार नाही. आणि हे प्रचंड मोठं एकीचं असं बळ हिंदूंचं दाखवणं ही कुठल्याही प्रकारे शक्ती प्रदर्शनाचा भाग म्हणून नाहीये, तर एवढ्याचसाठी आहे की आपण पहिल्यांदा सगळेजण सशक्त मनाने त्या आपल्या मूळ पुरुषासाठी म्हणून एकत्र येतोय. ही भावना मनात ठेवून हे आपण सर्वांनी करावं एवढीच विनंती या निमित्ताने करतो. ज्या ज्या लाखो लोकांनी यामध्ये खऱ्या अर्थाने आपलं बलिदान दिलं त्या सगळ्यांना नमन करतो. त्याचं कारण असं किती भावना तीव्र असू शकते बघा. कोठारी बंधू गेले त्याची आपल्याला नोंद आहे 90 सालच्या याच्यात. 92च्या कारसेवेत आम्ही पाहिलेलं आहे. समोरच्या छोट्या लक्ष्मण गडीच्या टिल्ल्यावरती वयस्कर जोडपं बसलं होतं, धोतर घातलेलं, टोपी घातलेलं आणि मुंडासं बांधलेलं असं, आणि ती बाई साध्या विटकरी साडीत. जेव्हा विनय कटियारांनी त्यांच्याकडे बघितलं तेव्हा विनय कटियार धावत गेले, तुम्ही इथं. तर ते म्हणले मग अजूनही मुलीचं लग्न केलेलं नाही. बहिणीचं लग्न असताना आधी आम्ही कारसेवा करतो आणि मग लग्न करू म्हणून गेलेले दोघही कोठारी बंधू 90 साली त्या ह्याच्यात मारले गेले मुलायम सिंगाच्या हल्ल्यात. त्यांचं हुतात्म्य मोठं ठरलं, पण त्यांच्या बहिणीचं लग्न पुढचे 2 वर्ष झालेलं नव्हतं. का तर बाबरी ढाचा उद्ध्वस्त झालेला नाही आणि आमच्या मुलांचं हुतात्म्य वाया गेलं नाही हे बघण्यासाठी आम्ही आलोय असं त्या वडिलांनी उत्तर दिलं. लक्ष्मण टिल्यापाशी त्यांचे आई वडील बसून होते. तो ढाचा पडत असताना पूर्ण वेळ पाण्याचा थेंब सुद्धा न घेता 6 तास फक्त तिकडे नजर लावून की ते पडतंय आणि हे आमच्या मुलांचं स्वप्न होतं. असं स्वप्न बघितलेले लाखो लाखो कारसेवक, लाखो साधू संत बैरागी, वेगवेगळ्या आखाड्यांचे प्रमुख, हिंदू सैनिक, या सगळ्यांच्या बलिदानातनं आज हे मंदिर उभं राहत आहे. त्यातल्या कोणाचीही जात माहीत नाही, कोणाचाही पंथ माहीत नाही, कोणाचाही आर्थिक स्तर काय हे माहीत नाही. त्यामुळे सर्वांनी दिलेला लढा म्हणून ते खऱ्या अर्थाने राष्ट्र मंदिर आहे. आणि या राष्ट्र मंदिरातून हिंदूंचा उद्घोष उभा होणार आहे की हिंदू कधीही
अशा पद्धतीने माघार घेत नाही. आपल्याला झालेल्या जखमा आणि व्रण या अभिमानाने मिरवत पुढे जातो आणि वेळ येईल त्यावेळेला त्याचं ध्येय साध्य करतो. हे साध्य केलेलं ध्येय जगासमोर आणण्याचा दिवस हा 22 जानेवारी आहे. आणि म्हणून मला मनापासून असं वाटतं की हा 2000 वर्षांचा लढा ज्यांनी ज्यांनी डोळ्यात स्वप्न घेऊन पाहिला असेल त्यांचे डोळे आपण होऊया आणि आपण बघूया आणि त्यांच्यापर्यंत या भावना प्रार्थनेतून पोचवूया की होय, आम्हाला तुमच्या बलिदानामुळे आजचा हा दिवस दिसला, हे भव्य राम मंदिर दिसलं, इक्ष्वाकु कुलवंश 66वे वंशत प्रभू रामचंद्र आमचा अस्थम पुरुष हा आम्हाला प्रत्यक्ष पुन्हा मंदिरामध्ये उभा राहिलेला दिसला. आणि हे त्या दिवशी दिसावं यासाठीच त्या लोकांनी आपले प्राण वेचले होते असं म्हटलं पाहिजे. त्या सर्वांना ही माझी शब्द सुमनांजली अर्पित करतो. प्रभू रामचंद्रांच्या चरणी या माझ्या शब्द अक्षता वाहतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. सियावर रामचंद्र की जय श्रीराम. आपल्या आत्ताचा टाळाचा गजगडाट पुरेसा बोलका होता. खरं तर सरांच्या प्रदीर्घ या राष्ट्रमंदिराच्या अभ्यासासाठी पुन्हा एकदा टाळ्या होऊन जाऊ द्यात. यानंतर माननीय संचालक अशोकराव कुलकर्णी सरांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. ग्राहक सेवेबरोबरच सामाजिक जाणीवेतून मागील 21 वर्षापासून दीनदयाळ बँकेच्या वतीने युग प्रवर्तक स्वामी विवेकानंद जयंतीच्या निमित्ताने सुरू असलेल्या सरस्वती उपासनेच्या यज्ञात आज इतिहास अभ्यासक प्रख्यात अभ्यासकर्ते श्री राहुलजी सोलापूरकर सर यांनी त्यांच्या व्याख्यानाचा लाभ झाला आणि त्यांच्या अमोघ वाणीने सर्व रसिकांना राम मंदिराच्या आंदोलनाची नव्याने ओळख करून दिली. त्यांनी आपला अमूल्य वेळ देऊन आमच्या व्याख्यानमालेचं शेवटचं पुष्प गुंफलं याबद्दल मी बँकेच्या वतीने आभार व्यक्त करतो. तसेच आपण कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संदीपजी लाहोटी यांनी विनंतीला मान देऊन आले. मी त्यांचे आभार व्यक्त करतो. तसेच आजच्या कार्यक्रमाचे सुरेख आवाजात पद्य गायले, त्या मंत्रमुग्ध केले त्याबद्दल धाट यांचेही मी आभार मानतो. तसेच खोलेश्वर माध्यमिक विद्यालयाचे त्यांचे प्रांगण व ध्वनिक्षेपक यंत्रणा यासाठी उपलब्ध करून दिली त्याबद्दलही मी बँकेच्या वतीने आभार व्यक्त करतो. कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून प्रसिद्धी तथा वृत्त प्रकाशित करणारे प्रतिश्रेयस दैनिकाचे पत्रकार, मीडियाचे प्रतिनिधी यांचे पण आभार व्यक्त करतो. माननीय पोलीस निरीक्षक शहर आंबेजोगाई यांनी व MACB यांचेही आभार व्यक्त करतो, ज्यांच्यामुळे या कार्यक्रमाची खरी रंगत आली. ते आपण मनोहर अंबानगरीचे सुजान श्रोते मंडळी, मी आपली बँकेच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो. कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी ज्या ज्ञात अज्ञात व्यक्तीने सहकार्य केले त्यांचे पण आभार व्यक्त करतो. सगळ्या श्रोतृवर्गांना विनंती आहे, राम जन्मभूमी सर्वे सन्तु निरामयः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. जय श्रीराम. मामा इकडे बा सर मनोज